नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. दादर आणि ज्वारीच्या पिकांच्या आडोशाला कसत असलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केली. यात 2 जणांना पकडण्यात आले असून एक जण फरार होण्यात यशस्वी ठरला. छाप्यात 76 लाख किमतीचं गांजाची पिके जप्त करण्यात आली. ही कारवाई बोरमळी पारडा शिवारात झाली. शिरपूर तालुक्यातील वन जमिनीवर ठिकठिकाणी गांजाची शेती केली जाते. पोलिसांनी वेळोवेळी छापा टाकून अशी शेती नष्ट केलेली आहे. पुन्हा शिरपूर तालुक्यातच बोरमळी पारडा येथील वन जमिनीवर दादर आणि ज्वारीच्या पिकांमध्ये गांजाची शेती केली जात असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने सापळा लावून छापा टाकला. त्यावेळी गांजाची शेतीजवळ 3 संशयित पोलिसांना मिळून आले. पोलिसांना पाहताच एक पळून गेला तर 2 पोलिसांच्या जाळ्यात सापडले. या ठिकाणाहून पोलिसांनी 3,800 किलो वजनाच्या गांजाची रोपे जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 76 लाख इतकी आहे. या ठिकाणाहून संतोष ज्ञानसिंग पावरा वय 41 राहणार बोरमळी तालुका शिरपूर आणि रामप्रसाद हुर्जी पावरा वय 45 राहणार भोईटी तालुका शिरपूर या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक संशयित फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दुर्गम भाग आहे. त्या ठिकाणी वन जमिनीमध्ये गांजा या अंमलीयुक्त पदार्थाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी आम्ही गोपनीय माहिती काढून कारवाया करत असतो. याच पद्धतीने कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत ढिवरे सर यांनी आदेश दिले असताना काल आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की बोरमळी पाडा भोईटी शिवारात संतोष ज्ञानसिंग पावरा आणि रामप्रसाद रवजी पावरा यांनी गांजा या अंमलीयुक्त पदार्थाची लागवड केलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवून छापा कारवाईसाठी गेलो असता तिथे साधारण अजून एक क्षेत्र भाऊसिंग काशीराम पावरा याचेसुद्धा काही अंतरावर मिळून आले आणि या सर्व ठिकाणी एकूण 3800 किलो गांजा त्याची साधारण किंमत 76 लाख रुपये आहे तो मिळून आला. त्या अनुषंगाने पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास PSI वसावे करत आहेत. 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतला आहे. त्यांना लवकरच पोलीस कस्टडी रिमांड साठी माननीय न्यायालयात हजर करत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.